नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा भाग दुसरा ऐकणार आहोत. आता जास्त वेळ न दवडता आपण डायरेक्ट ऐकायला सुरुवात करू. भाग 2. रात्री ती मैत्रिणीच्या घरून परत आली तेव्हा गजबजलेलं घर शांत झालं होतं. देवळात दिवसभर उत्सव असावा आणि मग संध्याकाळच्या आरतीनंतर सगळीकडे शांत होऊन जावं, अगदी तस्सं वाटत होतं. दिवसभराच्या दगदगीनं सगळीच थकली होती. जेवायचं कुणालाच नव्हतं. तिची आई बिछाण्याला पाठ लावण्याच्या तयारीत होती. ती तशीच वर गेली. आपल्या खोलीकडे जाता जाता तिनं डाव्या बाजूच्या दरवाजातून आत दिवाणखान्यात डोकावून पाहिलं. नाना आरामखुर्चीत झोपले होते. पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागला असावा. त्यांचा चेहरा दिवसभराच्या श्रमानं थकलेला होता, पण त्या श्रांत चेहऱ्यावर एक असीम तृप्तीची गुंगी पसरली होती. जणू कुठल्या तरी मनोराज्यात त्यांचं मन फिरत होतं. आज सकाळपासून ते क्षणभरही निवांतपणे बसले नव्हते. नुकतेच पाय फुटलेल्या मुलानं घरभर चालत राहावं तसे सकाळपासून ते उभ्या पायी होते. तिच्या उज्ज्वल यशानं त्यांना आज मुलापेक्षाही मूल बनविलं होतं. त्यांना उठवून नाना कॉटवर जाऊन झोपा ना सांगणं तिच्या जीवावर आलं. झोपू देत, जागे होतील तेव्हा जाऊन झोपतील. ती तशीच मागं फिरली आणि उजव्या बाजूच्या दारातून आपल्या खोलीत आली. तिचं लक्ष संध्याकाळी मैत्रिणीकडे जाताना टेबलावर घाईघाईने टाकलेल्या लखोट्याकडे गेलं. संध्याकाळी शंकरराव चहा फराळाला आले तेव्हा तिचं सगळं टपाल एका मोठ्या लखोट्यात आणून तिच्या हाती देऊन त्यांनी म्हटलं होतं, युगा, आताशी आमच्या पोस्टात तुझीच पत्र जास्त येतात बरं का. म्हणून तुम्ही पोस्टमनचं एक्स्ट्रा काम करता की काय काका. त्यांनी चेष्टेने हसून म्हटलं, अगं तुझी तशीच काही महत्वाची पत्र असली तर ती गहाळ व्हायला नकोत म्हणून मी स्वतः घेऊन आलो. त्या लखोट्यातली पत्र निमूटपणे तिची वाट पाहत बसली होती. एखाद्या बड्या व्यक्तीच्या मुलाखतीला गेलेली माणसं आपल्या पाळीची वाट पाहत बसतात तशी. बाकी खरंच गेल्या 5-6 दिवसात ती एकदम केवढी मोठी झाली. मैत्रिणींच्या अभिनंदनाच्या तारा पत्र सारखी चालू आहेत. रिझल्टची तार तर त्या दिवशी भल्या पहाटे आली. तारवाल्याची हाक ऐकून आई घाबरून उठली. तार म्हणजे चिंतेत टाकणारी काहीतरी अघटित घटना, कुणीतरी गंभीरपणे आजारी असल्याची बातमी किंवा त्याच्याही पुढचं काहीतरी अशुभ. शुभ संदेशाच्या तारा येण्याचे प्रसंग फारच क्वचित, पण गेल्या 8-10 दिवसात कितीतरी तारा आल्या. शकू सावंत आपल्या वर्गातली, तशी आपली खास मैत्रीण नव्हे, पण तिची तार आली. तारानं तर तार केलीच, शिवाय मन फुलावं असं मोठं सुंदर पत्रही लिहिलंय. खरंच दुसऱ्याच्या गुणांचं कौतुक करायला मनाचा मोठेपणा लागतो. माणूस एरवी कसाही असला तरी मुळात तो गुणपूजक आहे हे निश्चित. कपडे बदलून ती नेहमीप्रमाणे हातपाय धुवून आली. बिछाना झटकून तिनं नीट घातला आणि मग लखोटा उचलला. माणसाची वृत्ती किती विचित्र असते. सुरुवातीला हीच अभिनंदन पत्र वाचण्याची तिला केवढी उत्सुकता वाटत होती, पण आता ती उत्सुकता कमी झाली होती. तिनं उशालगतचा दिवा लावला आणि कॉटवर पडल्या पडल्या सावकाश लखोटा उघडला. आतून बरीच पत्र निघाली. कॉलेजच्या प्राचार्यांचं अभिनंदनाचं पोस्टकार्ड, मैत्रिणींची 3 पत्र, इंग्लिशच्या प्रोफेसरांचं पत्र आणि अभिजितचं जाडजूड पाकिट. अभिजित उन्हाळ्यात सुटीत आपल्या एका सहकारी तमिळ प्राध्यापकाबरोबर म्हैसूर, केरळ, मद्रासकडे गेला होता. तिकडच्या प्रवासाची आणि प्रेक्षणीय स्थळांची मोठी सुंदर वर्णनं तो लिहून पाठवित होता. इतर सारी पत्र बाजूला सारून त्याचं पत्र ती वाचू लागली. प्रिय युगा, माझी अभिनंदनाची तार तुला मिळाली असेलच. टाइम्समध्ये तुझा रिझल्ट वाचला आणि माझंच हार्दिक अभिनंदन करून टाकलं. का केलं माहीत आहे? लहानपणी कुठंतरी ऐकून आलेल्या अभिनव नावाची मोहिनी पडून तुझं नाव युगंधला ठेवण्याचा मी हट्ट धरला होता. हो, हट्टच. कारण असं चमत्कारिक नाव ठेवायला कोण तयार होईल? पण स्त्री हट्टापेक्षा बालहट्ट श्रेष्ठ ठरला आणि तुझ्या पाळण्याभोवती जमलेल्या स्त्री मंडळानं तो पुरा केला. त्या नावासारखं तू काहीतरी विशेष करून दाखवलंस. युगंधरा, तुझ्या घराण्यात तू नवीन युग निर्माण केलंस खरं. नाहीतर नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा. पण तसं काही झालं नाही. माझी पारख कौसात, अर्थात ही पारख फक्त नावापुरती आहे. यात ते नाव धारण करणाऱ्या व्यक्तीचा समावेश नाही याची कृपया नोंद घ्यावी. चुकली नाही म्हणून स्वतःचं हार्दिक अभिनंदन केलं.
थोडी मिठाई पण खाल्ली. इथं एका मित्राच्या घरी जेवायला गेलो होतो. जेवताना तुझ्या उज्ज्वल यशाचा आनंद मनात तरळत होता आणि मिष्टान्नाबरोबर रसनेत विरघळत होता. तिथं आल्यावर नानांना सांगणार आहे की आता 2 पेढ्यावर आपलं काही भागणार नाही. काहीतरी चांगलं भरभक्कम द्या, कायमचं राहील असं द्या. तुझ्या उज्ज्वल यशाबद्दल फार आनंद वाटतो, पण त्याचबरोबर भीतीही वाटते. भीती? हो, भीती. आनंदातून निर्माण झालेली भीती. या भीतीपोटी सहज आपली त्या व्हिक्टोरिया राणीची गोष्ट आठवली. माहीत आहे तुला ती गोष्ट? राजाच्या बायकोला राणी म्हणतात. राज्ञीपदाचे सगळे हक्क, सारे मान मरातब तिला आपोआप प्राप्त होतात. राजाच्या सिंहासनावर अर्धी जागा तिची, राज्यावर अर्धा हक्क तिचा कंसात, आणि त्याच्या पश्चात सगळा हक्क तिचा कंस पूर्ण. पण राणीच्या नवऱ्याला कुणी राजा म्हणत नाही. मग राणीला शोभेल, तिची प्रतिष्ठा, तिचं स्टेटस टिकेल अशा काही पदव्या त्याला बहाल कराव्या लागतात. पण कोणतीही श्रेष्ठ पदवी दिली आणि कितीही मोठी बिरुदावली त्याच्या नावाच्या मागं पुढं लावली तरी राजाचा मान काही त्याला मिळत नाही. त्याचं स्थान दुय्यमच राहतं. एकदा याच मनोवेदनानं अवमानित होऊन प्रिन्स अल्बर्ट रुसून आपल्या खोलीत कडी घालून बसला. राणी अभिमानानं व रागानं तरातरा आली. तिनं त्याच्या बंद दारावर टकटक केलं. त्यानं आतून विचारलं, कोण आहे? तिनं दिमाखानं उत्तर दिलं, मी इंग्लंडची राणी. त्यानं काही उत्तर दिलं नाही आणि दारही उघडलं नाही. इंग्लंडच्या राणीचा हा असा घोर अपमान? तिनं पुन्हा जोरात टकटक केलं. पुन्हा आतून तोच प्रश्न, बाहेरून तेच उत्तर. या प्रश्नोत्तरांची 2-4दा पुनरावृत्ती झाली. शेवटी पुन्हा एकदा तोच प्रश्न, पण आता उत्तर वेगळं आलं. आतून चढ्या आवाजात प्रश्न आला, कोण आहे? बाहेरून अत्यंत मृदू स्वरात उत्तर गेलं, तुझी पत्नी. अल्बर्ट, दार उघड ना. क्षणात दार उघडलं गेलं. ही गोष्ट वाचून युगाला एकदम हसू आलं. तिनं मनाशी म्हटलं, प्रिन्स अल्बर्ट नव्हे, प्रिन्स अभिजित, गोष्ट फार छान सांगितलीस, पण म्हटलं गोष्टीचा शेवट चुकला. पण खरंच का चुकला? चुकला नाही. स्त्री जीवनाच्या कुठल्याही गोष्टीची कशीही सुरुवात झाली तरी त्या कथेचा शेवट हा असा एकच. मग ती सिंहासनाधिष्ठित सम्राज्ञी असो, अगर दगडावर बसलेली क्षुद्र भिकारीण असो. समज उद्या तू असा अभिमानानं कडी घालून बसलास अन मी दारावर टकटक केलं. तू आतून विचारलंस, कोण आहे? तर मी काय उत्तर देईन माहीत आहे? मी म्हणेन. तेवढ्यात दारावर आवाज आला. ती एकदम दचकली. तिनं जोरात विचारलं, कोण आहे? दाराबाहेरून उत्तर आलं, म्याव म्याव. घरातली मनी मांजर दाराला अंग घासून आत प्रवेश मागत होती. जणू तिच्या प्रश्नाचं उत्तर मनी माऊ देत होती. मग मात्र तिला हसू आवरेना. स्त्री एवढी का लाघवी असते? लाघवी की पडखाऊ? सिंहासनाधिष्ठित राणीलाही जिथं पड खावी लागली तिथं इतरांची काय कथा? पण खरं सांगू का अभि, जिथं खरं मनोमिलन असतं तिथं ताठा कसला, अभिमान कशाचा, अन श्रेष्ठ कनिष्ठ भाव तरी कुठचा? तिनं स्वतःच्या नावाचा इतिहास एक दिवस अभिजितच्या आईच्या माईंच्या तोंडून ऐकला होता. त्याचं घर तिच्या घराशेजारीच होतं. मध्ये फक्त मेहंदीचं कंपाऊंड होतं. त्याच्या छोट्या फाटकातून अलीकडे पलीकडे जाता येत असे. दोन्ही घरांचा 2 पिढ्यांचा जुना स्नेह होता. अभिचे वडील वकील होते. त्यांच्या घरात 3 पिढ्या वकिली चालत आली होती. 7 वर्षापूर्वी त्याचे वडील अचानक वारले आणि वकिली व्यवसाय तिथंच विराम पावला. कारण अभिचा मोठा भाऊ इंजिनियर झाला आणि अभिजित शिक्षण क्षेत्रात शिरला. माईनी म्हटलं होतं, युगा, अगा आमच्या अभिनं तुझं नाव युगंधरा ठेवलं हो. तिनं हसून म्हटलं, नाहीतरी दुसऱ्याला नावं ठेवण्याची त्याला खोड आहेच. माई हसल्या. त्याने म्हटलं, तुझं बारसं नानांनी मोठ्या थाटात केलं. तुझ्या नानांना मुलीची भारी आवड. तिनं हसून म्हटलं, माझ्या नावासारखीच आमच्या नानांची आवडही जगावेगळी दिसते. मुलगा व्हावा म्हणून लोक नवस करतात. पण तुमच्या घराण्यात मुलगी नाही ना. पण दादाच्या पाठीवर मला एक बहीण आली होती असं आई म्हणते. हो, पण ती पहिला वाढदिवस होण्याच्या आतच गेली. म्हणून तुझ्या जन्माची अपूर्वाई मोठी होती. मुलगी झाली म्हणून तुझ्या नानांना फार आनंद झाला.
तुझं नाव काय ठेवायचं त्याची एक भली मोठी यादी त्यांनी तयार केली होती. तुला पाळण्यात घालायची वेळ आली तसं नाव कुठचं ठेवायचं त्याचा खल चालला होता. तेवढ्यात आमचा अभि कुठूनचा धावत आला आणि म्हणाला, बेबीचं नाव उदंगला ठेवा. त्यावेळी त्याला 6वं वर्ष लागलं होतं, तरी तो बोबड कांदा होता. नावं ऐकून सगळ्यांची हसता हसता मुरकुंडी वळली. मी म्हटलं, हे रे कसलं नाव शोधून काढलंस, मुदंगा की मृदंगा? तुझी आई म्हणाली, खरं आहे बाबा तुझं म्हणणं. मुलीची जात नाहीतरी मृदंगासारखीच असते. माहेरून थपडा, सासरहून थपडा. अभिनं जोरजोरात मान हलवून म्हटलं, मुदंगा नाही, उदंगला. इश, हे रे कसलं नाव? त्याच्या बालमंदिराची शिक्षिका बारशाला आली होती. तिच्या लक्षात आलं तो काय म्हणतोय ते. तिनं म्हटलं, उदंगला म्हणजे युगंधरा. इथं नवीन बदलून आलेल्या मामलेदारांची मुलगी आमच्या बालमंदिरात येते. तिचं नाव आहे युगंधरा. हा बोबड कांदा तिला उदंगला म्हणतो. अभिनं टाळ्या पिटून जोरजोरात म्हटलं, हा हा, तेच तेच. आणि तुझ्या पाळण्याजवळ जाऊन जोरजोरात तुला हाक मारू लागला, उदंगला, ए उदंगा. हे आता पडल्या पडल्या तिला सारं आठवलं. म्हणजे बारशाच्या दिवसापासून त्यानं माझ्यावर हक्क प्रस्थापित करून ठेवला आहे वाटतं. छान. आता प्रिन्स अल्बर्टची गोष्ट सांगण्यातलं मर्म तिच्या लक्षात आलं आणि तिचं मन विलक्षण सुखावलं. ते पत्र ती पुढे वाचू लागली. आज मी भूगोलातल्या केप कामोरीमध्ये आहे. कन्याकुमारीचं मंदिर पाहिलं. या मिलनोत्सुक कुमारिकेच्या पायाशी 3 सागरांचं मिलन झालेलं आहे. पूर्वेकडून बंगालचा उपसागर, पश्चिमेचा अरबी समुद्र आणि दक्षिणेचा हिंदी महासागर. हे 3ही सागर इतके एकरूप होऊन गेले आहेत की त्यांचा संगम निश्चित कुठं झाला आहे हे कळत नाही. अलगदपणाच्या कुठं पुसटच्या खुणाही दिसत नाहीत. खऱ्या मिलनाची हीच खूण की वेगळेपणाची कसलीही खूण तिथं राहू नये. कन्याकुमारीचं शंकराशी केव्हाच मनोमिलन झालेलं आहे. आता हातात वरमाला घेऊन त्याची वाट पाहत ती उभी आहे. युगाला वाटलं मघा आपल्या मनात उमटलेल्या प्रश्नांचं उत्तर अभि देतो आहे. ती पुढं वाचू लागली. कन्याकुमारीची मूर्ती पाहून मी विस्मयचकित होऊन गेलो. तुझ्यात आणि या मूर्तीत केवढं विलक्षण साम्य आहे. वाटलं तूच समोर उभी आहेस. एकाच वेळी जन्माला आलेल्या जुळ्या बहिणीत, अगर एकाच मुशीतून तयार केलेल्या 2 मूर्तीतही एवढं साम्य आढळत नाही. तीच कोरीव मुखाकृती, सरळ नाकाची तशीच धार, जीवणीची तीच ठेवण, डोळ्यातले तेच भाव, कुठं कशात तिळमात्र फरक नाही. विधात्याची निर्मिती आणि शिल्पकाराची कारागिरी, दोन्ही मूर्ती तंतोतंत एकसारख्या. गोरापान रंगही तोच. कन्याकुमारी चंदनाचा लेप लावल्यामुळे गोरीपान दिसते. हातात पुष्पमाला घेऊन ती शंकराची वाट पाहत उभी आहे. अनादिकालापासून कैलासनाथाच्या मार्गाकडे अचल दृष्टी ठेवून उभी आहे. स्त्रीची केवढीही प्रखर निष्ठा. ज्या पुरुषाला ती आपलं हृदय अर्पण करते, ज्याच्याशी तिचं मनोमिलन होतं, त्या आपल्या प्रियतमाची ती युगानुयुग वाट पाहत राहते. अनंत युग लोटली तरी तो येईलच येईल याची तिला खात्री असते. कन्याकुमारीचं दर्शन घेताना माझ्या मनाला एकाच विचारानं व्यापून टाकलं होतं की फुलाहूनही नाजूक असणाऱ्या, बाह्यतः दुर्बल दिसणाऱ्या स्त्रीच्या ठाई अशी एवढी कोणती दिव्यशक्ती असते की तिची ही पुरुषनिष्ठा युगानुयुग अचल राहू शकते. हसू नकोस युगा, पण आज मला स्त्रीविषयी अपार आदर वाटतो आहे. इथं या किनारी उभं राहिल्यावर ज्याचं मन अशा आदरानं भरून येणार नाही तो माणूसच नव्हे. आज मनात कितीतरी विचार येत आहेत. एक हिच्या पायाशी एकरूप झालेले हे 3 प्रवाह, कन्या, पत्नी, माता. हां, मला दिसतंय बरं का, हे पत्र वाचताना, हा मजकूर वाचताना तू हसते आहेस, म्हणते आहेस आज याच्या हृदयात स्त्रीप्रेमाचा एवढा हिंदी महासागर का उफाळला आहे. म्हणून आता एकदम फुल स्टॉप. पत्र वाचता वाचता युगंधरा मोहरून गेली. कन्याकुमारीचं वर्णन करण्याच्या मिशानं आजवरच्या त्याच्या अबोल प्रीतीचा तो रम्य आविष्कार करीत आहे हे तिला कळलं. इथं असताना तो चुकून सुद्धा कधी एका शब्दानं उघड बोलला नाही. कधीमधी त्याच्या सूचक बोलण्यातून आणि त्याच्या नजरेतून त्याची प्रीती व्यक्त होई तेवढीच. पण आज पत्रात त्यानं स्पष्टपणे
धीटपणे सारं काही बोलून टाकलं होतं. तिच्या नजरेसमोर एक स्वप्न तरळू लागलं. अरुणोदयाच्या गुलाबी पडद्यावर एकाएकी सोनेरी रविबिंबाचं दर्शन झालं. ते सोनेरी बिंब पाहत तिनं डोळे मिटून घेतले आणि दिव्याचं बटन बंद केलं. उज्ज्वल यशाचा असीम आनंद आणि त्याचवेळी उत्कट प्रीतीचा दर्शन लाभ, सौभाग्याच्या शुभ सहस्त्रकराने तिला सर्वांगी वेढून टाकलं. जीवनातल्या परमसुखाचा क्षण तो हाच का? हो, नाहीतर काय. माणसाच्या कृतार्थ जीवनाची सार्थकता या 2 गोष्टीत तर असते. तिचं मन परमतृप्तीनं भरून गेलं. तिचे मिटले नेत्र पुन्हा उघडले. कॉटच्या उजव्या बाजूच्या पश्चिम खिडकीतून वाऱ्याच्या झुळका येत होत्या. बाहेर टिपूर चांदणं पडलं होतं. त्या चंद्रप्रकाशात परसातल्या झाडांचे शेंडे निरभ्र निळसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर उजळून दिसत होते. खिडकीच्या चौकटीत उभं राहिलेलं ते चित्र विलक्षण विलोभनीय दिसत होतं. अगदी कुशल चित्रकाराच्या कुंचल्यानं रंगविलेल्या चित्रासारखं थेट दिसत होतं. त्या चित्र चौकटीतील वातावरण कसं स्निग्ध, शांत होतं. त्या वातावरणात चिरशांतीचा साक्षात्कार होत होता. कॉटवर पडल्या पडल्या ती त्या चित्राकडे पाहत राहिली. तिची नजर शेवग्याच्या शेंड्याकडे गेली. तो शेंडा पर्णहीन होऊन उघडा बोडका पडला होता. पण त्या चंदेरी चांदण्यात तो पर्णहीन उघडा बोडका शेंडाही किती शोभिवंत दिसत होता. वाऱ्याच्या झुळकीबरोबर इतर झाडांचे शेंडे हलत होते, पण शेवग्याचा शेंडा अगदी अचल होता, एखाद्या ध्यानस्थ संन्याशासारखा. हो, आणि या संन्याशाच्या मस्तकी शेजारच्या आम्रपल्लवाने मोठ्या आदरानं आपलं हिरवगार छत्र धरलं होतं. मोहरानं फुललेल्या आम्रवृक्षाच्या सुगंधित डहाळ्या त्याच्यावर चवऱ्या ढाळीत होत्या. युगंधरा त्या दृश्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिली. रसराज आम्रवृक्षाचं आदरातिथ्य स्वीकारीत असलेलं ते शेवग्याचं झाड तिचं किती भारी आवडतं होतं. म्हणजे तिला शेवग्याच्या शेंगा आवडत होत्या असं मात्र नव्हे. तिला शेंगा मुळीच आवडत नव्हत्या, पण अभिजितला त्या अतिप्रिय होत्या. त्याला लहानपणी त्या शेंगा खूप आवडायच्या. बासुंदी श्रीखंडात चवीला चारोळ्या पिसते व वासाला वेलदोडे घालावेत तसं भाजी आमटीत त्याला शेवग्याच्या शेंगा लागत. शेंगा घातलेलं पिठलं तो श्रीखंडासारखं मिटक्या मारीत संपवी. बिन शेंगांच्या पिठल्याला बोटही लावीत नसे. तुरीच्या डाळीच्या आमटीत शेवग्याच्या शेंगा असल्या तर ताटातल्या इतर पदार्थांकडे तो चुकूनही नजर टाकीत नसे. आणि शेवग्याच्या फुलांची खमंग भाजी म्हणजे तर त्याचं पंचपक्वान्न. त्याचं हे शेवगावेड सगळ्यांना थट्टेचा विषय झाला होता. म्हणून आसपासच्या कुणाच्याही घरी शेवगा फुलला की त्याची फुलं आणि शेंगा न विसरता अभिजितच्या घरी पोचत्या होत. फुलं शेंगा आणणारी व्यक्ती बाहेर अंगणातूनच ओरडून म्हणे, अहो माई, तुमच्या मुलाला मेवा आणलाय. मेवा, खाऊ हे शब्द छोट्या चिमुरड्या युगानंही लक्षात ठेवले होते. एक दिवस शाळा सुटल्याबरोबर ती अभिच्या घरी गेली. माई, अभिदादा कुठे हो? अजून शाळेतून आला नाही. का ग? खांद्यावरची दप्तर पिशवी पाठीमागे लपवीत तिनं म्हटलं, अभिदादाला मी की नाही खाऊ आणलाय. फ्रॉक घातलेल्या 2 कानावर वेण्या दुमडून रिबिनीची फुलं बांधलेल्या 7-8 वर्षांच्या त्या चिमुरड्या आजीबाईकडे माई मोठ्या कौतुकानं बघत राहिल्या. मग वात्सल्यभरानं त्यानं म्हटलं, अगं बाई, खरं का? काय खाऊ आणलाय युगाताईनं? बघू दे तरी. युगंधरानं आपल्या दप्तरातून हळूच एक शेवग्याचं रोपटं काढलं. माई, आमच्या वर्गातली सुलभा आहे ना, तिच्याकडून मागून आणलं मी हे. हे किनई परसात लावलं की याचं मोठं झाड होईल आणि याला खूप खूप फुलं आणि शेंगा येतील. मग रोज अभिदादाला शेंगा खायला मिळतील. माईंच्या नजरेत वात्सल्य दाटून आलं. त्या हसल्या. तेवढ्यात पलीकडे भाजी चिरीत बसलेल्या स्वयंपाकीण बाईंनी थट्टेनं म्हटलं, बघा माई, नवऱ्याची आत्तापासून केवढी काळजी. युगानं गाल फुगवून म्हटलं, बघा हं काकू. तिची अशी चेष्टा नेहमीच होत असे. कुणालाही ओढ लागावी अशी ती लाभवी लोभस होती. तिच्या आईला दम्याचा विकार होता. त्यांचा दमा उसळला की छोट्या युगाला माई आपल्या घरी घेऊन जात. तिचं न्हाणं खाणं, तिला दूध पाजणं सगळं त्या हौसेनं करीत. दिवसभर ती त्यांच्याकडेच असे. रात्री नानांजवळ झोपे. त्यामुळे आईपेक्षा माईंकडे तिची झेप अधिक असे आणि घरी नानांच्या भोवती ती घोटाळत राही. माईंच्या बरोबर बाहेर बाजारात जायला मिळतंय हे तिच्या बालमनाला एक मोठं प्रलोभन होतं. माई मधून मधून तिला देवळात घेऊन जात.
त्या गोऱ्यापान लोभस बालिकेकडे पुन्हा पुन्हा अतृप्त नजरेनं टक लावून पाहत कुणी ओळखीची बाई विचारी, माई, ही चिमुरडी कोण हो? बोटी धरलेल्या 5-6 वर्षाच्या युगाकडे कौतुकानं पाहत माई अभिमानानं म्हणत, ही माझी छोटी सून हो. त्या बाईबरोबर असलेली दुसरी परिचित बाई म्हणे, माई तशा फार धोरणी आहेत हं. मुलगी मानण्यापेक्षा सून ठरवून टाकणं अधिक लाभदायक. माई हसून म्हणत, हो ना, अहो चांगलंच लाभदायक. कारण मुलगी मानली तर ती मोठी झाल्यावर परघरी निघून जाते, माया तोडून दुरावते. कुमुदला फुलासारखी वाढवली, मोठी केली. आता सासरी तिकडे दूर जमशेदपूरला जाऊन बसली. गेल्या 5 वर्षात भेट झाली नाही, नजरेला पडली नाही. खरं आहे बाई, मुली एकदा परघरी गेल्या की परक्याच होतात. माईनी म्हटलं, म्हणूनच परक्या मुलीला मुलगी मानण्यापेक्षा सून बनवली की तिच्यावर संसाराचा सारा भार टाकून आपणाला हरिचिंतनात निश्चिंत होता येतं. खरं आहे. बाकी सून अगदी नक्षत्रासारखी निवडलीत. कुणाची हो ही? आमच्या शेजारच्या नाना मास्तरांची मुलगी. युगानं मैत्रिणीच्या घरून शेवग्याचं रोपटं तर आणलं, पण वृक्षारोपण कुठं करायचं त्या बाबतीत तिचं आणि अभिजितचं एकमत होईना. त्यानं म्हटलं, रोप तू आणलंयस, तुझ्याच परसात लावूया. अरे पण मी हे तुझ्यासाठीच आणलंय ना, मग तुझ्या परसात लावलं पाहिजे. अभिजित हसला, पण गंभीर मुद्रा करून त्यानं म्हटलं, युगे, झाडाचं मूळ खातात की शेंगा खातात ग? तिनं मान उडवून म्हटलं, एहे रे वेड्या, झाडाचं मूळ कधी कुणी खातं का? शेंगाच खायच्या असतात. पण तुला काही शेंगा आवडत नाहीत. नाहीच आवडत. म्हणूनच म्हणतो, मूळ राहू दे तुझ्या परसात, शेंगा पडतील आमच्या परसात. आपण या इथं मधल्या कुंपणाजवळ लावूया. तिच्या बालमनाला ती कल्पना एकदम पटली. नाहीतरी त्याला शेंगा मिळाव्यात म्हणून तिनं ते रोपटं सुलभाकडून आणलं होतं. तिनं त्याच्याकडे मोठ्या कौतुकानं पाहिलं. वृक्षारोपण पार पडलं. पाणी घालण्याचं काम आळीपाळीनं हौशीनं होऊ लागलं. चिमुकलं रोपटं भराभर वाढू लागलं. त्या रोपट्याबरोबर युगंधरा अभिजित वाढू लागली. बालपणी होणारी चेष्टा वाढत्या वयाबरोबर बंद झाली. तिच्याच नव्हे तर इतर कुणाच्याही देखत कसल्याही नात्याचा उच्चार माई करीत नसत. पण नीट बारकाईनं पाहणाराला त्यांच्या वागण्यात मात्र त्याच भावनेचा उत्कट आविष्कार दिसून येई. मधून काही ना काही निमित्तानं युगाला बोलवून तिच्यासाठी मुद्दाम राखून ठेवलेले पदार्थ माई तिला खायला घालीत. सणाच्या दिवशी रेशमी कापड आणीत. मागच्या परसातून तिला हाक मारीत, युगा जरा येऊन जा ग. तिकडं जायचं म्हणजे 2 परसांमधल्या कुंपणातलं छोटं फाटक ओलांडायचं एवढंच. हाती कापड घेता घेता युगा संकोचून म्हणे, हे काय माई, हे कापड आज कशासाठी? तसं नाही ग, दुपारी बाजारात गेले होते, तिथं हे पाहिलं. रंग छान दिसला, तुला शोभून दिसेल म्हणून घेतलं. तीक्ष्ण दृष्टीची स्वयंपाकीण काकू हसू दाबून म्हणत, माई, अहो जात्या सुंदर असलेल्या माणसाला सगळं शोभून दिसतं. तो खवट पण मधुर वास युगाच्या नाकाला जाणवे. मग ती हसून म्हणे, माई, काकूंना चुलीशी बसवण्यापेक्षा आमच्या हायस्कुलात पाठवून द्या ना. आमच्या वर्गशिक्षिका पडल्यात आजारी, त्यांच्या बदली कुणीतरी हवंच आहे. दोन्ही घरचा स्नेह. तेव्हा तसं जाणं येणं होतंच. युगाचा मोठा भाऊ वसंता अभिजितचा वर्गबंधू होता. अभ्यास करण्यासाठी अभिजित त्याच्याकडे येत असे. तो नानांकडेही अभ्यासातल्या अडचणी विचारायला येई. दिवाळी आणि असंच इतर सणासमारंभांच्या निमित्तानं एकमेकांकडे फराळाला जेवायला जाणं येणं होई. तिची आई दम्याच्या व्यथेनं पिडलेली, त्यामुळे येण्यापेक्षा युगाचं त्यांच्याकडे जाणंच अधिक घडे. त्या घरची न सांगता न बोलता अंतर्मनाला जाणवणारी एक आगळीच अनाकलनीय जवळीक तिच्या मनाला सुखस्पर्श करून जाई. अभिच्या पापण्यान आडून डोकावणारी अंतरीची खूण इतर कुणाच्या लक्षात येत नाही, येणार नाही. आलीच तर फक्त माईंच्या लक्षात येईल हे माहीत असूनही त्याच्याबरोबर इतरांदेखत ती लाजाळूच्या पानासारखी संकोचून जाई. बालपणी तिची उघड थट्टा मस्करी होत असे, पण त्यावेळी त्याची तिला कधी लज्जा वाटत नव्हती. संकोच उत्पन्न होत नव्हता. त्यावेळी तिच्या मनाची कळी मौनी होती. त्यात कसला रंग नव्हता, गंध नव्हता, पण आता ती मुग्ध कळी उमलत होती. त्या उमलत्या फुलाचा रंग नजरेला ओढ लावित होता आणि गंध दरवळत होता, तर देह मनाचा अणुरेणू व्यापून टाकीत होता.
प्रीतीचे सूचक बोल प्रसंग अधिक बोलके असतात याचा तिला अनुभव येऊ लागला होता. आता बिछाणावर पडल्या पडल्या असे कितीतरी प्रसंग तिच्या नजरेसमोर तरळू लागले. निरभ्र नितळ आकाशात चांदण्यांमागून चांदण्या उगवाव्यात तशा असंख्य मधुर स्मृती तिच्या दृष्टीसमोर उजळू लागल्या. त्या पाहत असतानाच तिला केव्हा तरी गाढ झोप लागली. आजचा हा भाग इथेच संपला. आता आपण भेटू या युगंधरा कादंबरीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.